उडत्या पाखराचे पंख मोजणारी बाई आहे मी. पिंट्याला काय माझ्या पुढे जाऊ देते काय मी? बर हाक मारलीस का? अरे हो, मी म्हणत होते बाबांना की चला तुम्ही पण, पिंट्यालाही आनंद होईल. आणि तसे आपण तिघे जण बाहेर कधीच कुठे जेवायला गेलो नाहीये. चला ना, येताय का? नाही नको. हो, असं काय करताय? चला की. नको. बघ बाबा, आता तूच सांगून बघ, तुझंच ऐकतील बहुतेक. कला सांगितलं ना तुला एकदा, माझे पाय धड नाहीये, उगाच नको. चल ना. अगं ते एवढं नको म्हणतात तर राहू दे. अगं म्हणजे उगाच उशीर होईल ना. उशीर? अरे उशीर कुणाला? अगं उशीर होणाला म्हणजे आपल्याला हॉटेलला जायला उशीर नाही का होणार? बर बर. अगं बाई, काहीतरी विसरलेस ग. मी माझा मोबाईल घेते, मी थांब. तायडा, आम्ही निघालोय. तू येऊ शकतेस. काय हो, नाहीच येत का मग तुम्ही? आता काय हिब्रू मध्ये समजावून सांगू का तुला? चिडताय कशाला? मी आपलं सहज विचारलं. हे असं आहे तुम्हा लोकांचं, मी काही बोलले ना की अगदी वस्कन अंगावरच येता माझ्या तुम्ही. चल आता, तू काय माझं थोबाड बघत राहिलेस? चल चल, निघायचंय ना आपल्याला. हो, चल ना. तू तू छान दिसतेस म्हणून बघत होतो. चल. काय ग बेबी, काय झालं? जान्हवीला फोन केला होता मी. कशाला? अगं कशाला म्हणजे काय, रोजच फोन करते ना मी तिची खुशाली विचारायला. मग? अगं रस्त्यावर उभी असं वाटलं मला. हो का? हो बाई, मग? अगं मग काय, जनरली ऑफिस सुटल्यानंतर गाडीत बसायचं आणि घरी यायचं ना. रस्त्यावर उभी राहून माझ्याशी काय बोलली असेल ती, असा प्रश्न पडला मला. पण मग विचारलंस का तिला? नाही नाही, म्हणजे नकोच. तिला असं नको वाटायला की मी संशय घेते तिच्यावर. पण घेते तर आहेस ना संशय. हो, पण ते तिच्या चांगल्यासाठीच, तिच्या काळजीपोटीच म्हणते ना मी. हो, ते खरंय. पण अगं सारखं आपलं कुठे आहेस, किती वाजता निघालीस, किती वाजता पोहोचणार आहेस, असं सारखं विचारणं बरं दिसत नाही ना. म्हणजे मला विचारायची ते इच्छा असते आणि सगळं माहितीही करून घ्यायचं असतं. आता मी स्वतःला बदललंय, म्हणजे मी खूप नॅगिंग करते असं वाटायला लागलं मला, म्हणून मी थांबवतेय स्वतःला. म्हणजे बाळ होईपर्यंत माझ्यामुळे या घरात वादविवाद नको. जान्हवीची तर नाहीच नाही. म्हणजे तिची जरी चूक असली ना तरी मी स्वतःला थांबवीन. भाई, बाकी सगळी माणसं दमली पण या बाळाने शहाणं केलं तुला बेबी. हसायला काय झालं? मी काय जोक केला का? खरं तेच सांगतेय मी. मी आता कोणाशी भांडणार नाही, मला कितीही राग आला तरी. बाळासाठी एवढं करायलाच हवं ना मला. जान्हवी प्रेग्नेंट आहे, घरात आनंद असायला हवा. श्रीसाठी मी स्वतःला बदलणार. हे काय आता? मला राग यायला लागला ना की मी हे असं म्हणायचं ठरवलंय. जान्हवी प्रेग्नेंट आहे, घरात आनंद असायला हवा. मी श्रीसाठी स्वतःला बदलणार आहे. जान्हवी प्रेग्नेंट आहे, घरात आनंद असायला हवा. मी श्रीसाठी स्वतःला बदलणार आहे. जान्हवी प्रेग्नेंट आहे. बाबा, जानू, तुम्हाला भेटायला चालेल. अगं पण फोन तरी करायचास. नाही, परवा इतकं सगळं ठरवून फिसकटलं म्हणून म्हटलं की आज न ठरवताच भेटावं.
हो, काही न ठरवताच करणं चांगलं असतं. आपण ठरवलेलं सगळं होतच असं नाही ना. म्हणजे बस, पाणी देतो तुला. नाही नको, मला लागलं तर मी घेईन बाबा. चहा घेणार आहेस? तुम्हाला हवाय का करू? नाही, माझा झालाय, तुझ्यासाठी विचारतोय मी. मी सारखा चहा घेते का बाबा? जेवणार आहेस का? वरण भाताचं कुकर. बाबा माझं सगळं झालंय. आत्ता आलीस ते बरं केलंस. कला नाहीये घरात. ती असली की मग सगळं. आई नाहीये हे माहित होतं मला बाबा. अच्छा, हे विसरलोच मी. तुला हल्ली सगळंच ठाऊक असतं नाही का? तू आणि तुझा भाऊ मिळून ठरवता सगळं. असं काही नाहीये बाबा. हे बघ, मी तुझ्यावर काही रागावलो बिगावलो नाहीये. रागवला नाहीयेत म्हणून असं बोलताय ना? माझा अपेक्षा भंग झालाय. नाव काही दिलं तरी शेवटी तो राग असा बाबा. राग नसतो तो बाळा. तो पराभव असतो. बाबा कसला पराभव? सगळ्याचाच. माझ्या शिकवणुकीचा, माझ्या संस्कारांचा आणि मुख्य म्हणजे माझ्या विश्वासाचा. नाही बाबा, तसं नाहीये. तुला हा सगळं ठाऊक होतं जानू. बाबा पण मला लपवायचं नव्हतं तुमच्यापासून, खरंच. पण तरी तू ते लपवलंस. हेच खरं आहे ना? माझं चुकलं. माझं चुकलंय. माझ्या शिकवणुकीत, माझ्या संस्कारात कुठेतरी काहीतरी कमतरता राहिलेली असणार. बाबा सुनीता खूप चांगली मुलगी आहे. पण ती वाईट आहे असं म्हणणंच नाहीये माझं. बाबा पिंट्याचं खूप प्रेम आहे तिच्यावर. मग हे सविताला बघायचा कार्यक्रम करण्याच्या आधी उमजायला हवं होतं ना आपल्याला. त्या बिचाऱ्या मुलीला खोट्या आशेला लावायचा काय अधिकार आहे आपल्याला? बरं, मी 10 वेळा विचारलं होतं याला. अगदी बघण्याच्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सुद्धा विचारलं होतं, पण तेव्हा नाही म्हणाला. आणि मग ही मुलगी कोण, सुनीता, ही येऊन आम्हाला सांगते की आमचं एकमेकावर प्रेम आहे म्हणून. बरं, मी पिंट्याला विचारलं, आता हे तरी ताईला ठाऊक आहे का? तर नाही म्हणाला. आणि मग तुझ्याकडे वाढदिवसाच्या दिवशी आल्यानंतर आम्हाला कळतं की तुलाच नाही, तुझ्या घरातल्या सगळ्यांना हे ठाऊक आहे. ते ओळखतात त्या मुलीला. खोटं, खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं असे जर तुम्ही मनोरे रचत गेला तर मी काय खरं समजायचं जानू? बाबा ऐका ना. हे बघ, नाते संबंध मलाही समजतात. मानवी मनाची समज मलाही आहे. मी नाही का 2 लग्न केली, पण फसवलं नाही कुणाला. ना आई वडिलांना, ना होणाऱ्या बायकोला. जे काय ते खरं समोर ठेवलं. आई वडिलांच्याही आणि होणाऱ्या बायकोच्याही. कुठल्याही प्रकारच्या शंका कुशंका संदिग्धतेला जागा ठेवली नव्हती मी त्यावेळी. आणि असं काय वेगळं म्हणणं होतं ग माझं? काय अपेक्षा होत्या तुमच्याकडून? तुम्ही प्रेम करू नका असं म्हटलं का मी कधी? माझं म्हणणं एवढंच होतं की पारदर्शी राहा. जे काही चुकत माकत असाल ते आम्हाला सांगा. तू प्रेम केलंस, तुला अडवलं मी? हा समाज प्रेमाला लफडं किंवा भानगड कधी म्हणतो ठाऊक आहे तुला जानू? जेव्हा तिथे खूप काही दडवलं जातं ना, लपवा छपवी होते, तेव्हा ते लफडं ठरतं. पिंट्याने हे सगळं जर आधीच सांगितलं असतं तर मग कशाला आपण ते मुलगी बघण्याचा कार्यक्रम आणि त्या सगळ्यात पडलो असतो? नाहक आपल्याला मनस्ताप आणि मुलीकडच्यांची निराशा झाली. हे सगळं टाळता आलं असतं जर त्याने तोंड उचकटून हे सगळं आधीच सांगितलं असतं. लग्न ठरत आल्यानंतर मोडण्याला काय अर्थ आहे? सांग ना मला, पटतंय का तुला? हे त्याने आधी सांगायला नको होतं का आपल्याला? अहो, सांगायला त्याला कळायला तरी हवं होतं ना. तू तुझ्या भावाला पाठीशी घालतेस, बाकी काही नाही. नाहीये बाबा, असं नाहीये. नाही कसं? हे सगळं काय होऊन बसलंय कळतंय का तुला? मी तुमच्यावर आजवर व्यक्त केलेला विश्वास खोटा ठरत गेला आणि एवढं चुकीचं वागून सुद्धा कला बरोबर ठरत गेली. ज्या मुलांच्यामुळे माझी मान अभिमानाने ताठ व्हायला हवी त्यांच्यामुळे ती शर्मेने खाली गेली. काय उत्तर देऊ मी आता तिला? आजवर ती एवढं चुकीचं वागली. तिने तुझं लग्न मोडायचा प्रयत्न केला, तेव्हा डिव्होर्स मागितला मी तिच्याकडे.
तिला शिक्षा करण्याबाबत ठाम होतो मी. आता आता तुम्ही चुकलात, करत आलेलं लग्न मोडलं, खोटं बोललात. आता मी तुम्हाला मुलं म्हणून नाकारावं असं जर तिचं म्हणणं असेल तर काय वावग आहे त्यात? काय उत्तर काय देऊ मी तिला? मी कलाला अजिबात माफ केलं नाही. मी तिला शिक्षा देण्यावर ठाम राहिलो त्यावेळी. बाबा, पण तेव्हाही मी तुम्हाला तिला माफ करा असंच म्हणत होते ना. बाबा ऐका, मला मान्य आहे आम्ही चुकलो, पण बाबा त्यावेळी सुद्धा मी तुम्हाला म्हणाले होते की आईला माफ करा. आणि आत्ताही मी तुम्हाला सांगते की प्लीज मला माफ करा ना बाबा, कारण हे सगळं वागताना कुठलाही दुष्टपणा करणं किंवा तुम्हाला त्रास देणं हा हेतू नव्हता हो आमचा. मग आपण प्रेमात पडलो हे अगधड्याला कळलं नाही. नाही कळलं त्याला. हे अति होत आहे बाबा. आता मी प्रेमात पडले हे सुद्धा मला उशिराच कळलं ना. अनिलशी लग्न जमवलं नाही, म्हणजे मी स्वतःहूनच जमवलं, पण तरी सुद्धा मी श्रीच्या प्रेमात पडलेच ना. हे कळायला उशीरच झाला ना बाबा मला. तू जावई बापूंच्या प्रेमात पडलीस म्हणून लग्न मोडलं नव्हतंस. त्या अनिलने माझा अपमान केला म्हणून लग्न मोडलंस. फरक आहे ना काहीतरी. हो मान्य आहे, पण तरी तुम्ही मला मी अनिलशी लग्न करू नये म्हणून समजावत होतातच ना. कारण अनिल आपटे हे तुझ्यासाठी अनुरूप स्थळ नाही असं मला वाटत होतं, आणि मला वाटतं माझं काही चूक नव्हतं त्यावेळी. एक्झॅक्टली बाबा, मग मी ही पिंट्यासाठी तेच केलंय जे तुम्ही माझ्यासाठी करत होतात. बाबा, सविता कितीही चांगली मुलगी असली ना तरी सुनीता पिंट्यासाठी अनुरूप आहे हे मला पटलंय. बाबा, जर पिंट्याचं सविताशी लग्न झालं असतं ना तर आईशिवाय या घरात कुणीच सुखी झालं नसतं. लग्न हे आपण एकत्र येण्यासाठी करतो ना बाबा. मग बाबा, हे दोघं एकमेकांपासून दूरच राहिले असते, ते कधीच एकमेकांच्या जवळ येऊ शकले नसते, कारण पिंट्याचं सुनीतावर प्रेम आहे. अगं पण मग हे सगळं आरंभलंच कशाला त्याने, बघण्याचा कार्यक्रम वगैरे? कारण त्याचं तुमच्यावरही प्रेम आहे बाबा. हो? तुम्ही घर सोडून जाऊ नये म्हणून त्याने हे सगळं केलं. आणि त्याला नंतर रिअलाइज झालं की त्याचं सुनीतावर किती प्रेम आहे. बरं, तोपर्यंत इतका उशीर झाला होता, गोष्टी इतक्या पुढे गेल्या होत्या की ते सगळं थांबवणं त्याला शक्य नव्हतं बाबा. अगं पण तू थांबवू शकली असतीस ना. बाबा, मी थांबवलं. मला ज्या क्षणी हे सगळं कळलं ना त्या क्षणी मी थांबवलं बाबा. बाबा, मला ना त्या कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रमामध्ये असताना कळलं हे सगळं. आणि बाबा, मी खरंच सांगते, मी त्या क्षणी हे सगळं थांबवलं. मी श्रीची शपथ घेऊन सांगते बाबा तुम्हाला, खरंच बाबा. आणि पिंट्या आई समोर किती दबून असतो हे माहितीये ना तुम्हाला. तो नाही नाही म्हणू शकला बाबा आईला. तरी आमचं चुकलं बाबा, पण प्लीज आम्हाला माफ करा ना दोघांनाही. बाबा, मी खरं सांगते तुम्हाला, तुम्हाला पटतंय का? मी श्रीची शपथ घेऊन सांगते. सारख्या सारख्या शब्दा घ्यायला नकोय. पटत नसलं तरी तेवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर शिल्लक. बाबा, यात तुमच्या शिकवणीची काहीच चूक नाहीये. असं होतं बघा ना कधीतरी की आपण परिस्थितीसमोर हतबल असतो. तुम्हाला फसवण्याचा हेतू नव्हता बाबा. आईने हे सगळं असं रचून ठेवलं होतं ना की ते पटकन नाही मोडता आलं. मला मान्य आहे, माझी चूक झाली, माझं सगळं चुकलं, पण बाबा पिंट्याची यात काहीच चूक नाहीये खरंच. तो तर बिचारा मी सांगेन ते ऐकत गेला, तसं वागत गेला, पूर्ण विश्वास ठेवून. तेच आहे ना, बापावर विश्वास ठेवावा असं काही वाटलं नाही त्याला. बाबा, अहो आता आई, बाबा आणि बहीण या नात्यांमध्ये काहीतरी फरक असतो ना. नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तुमची पिढीच वेगळी आहे. बापापेक्षा त्याला तुझ्याबाबत जास्त विश्वास वाटला असणार, साहजिक आहे. अगदी पटतंय ना मग हे तुम्हाला? हो ग, पण मग आता पण कशाला हवाय? पूर्ण विराम द्या बघू. इमोशनल ब्लॅकमेल करतेस मला.
तुला ठाऊक आहे ना बापाचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. अयो बाबा, असं खरंच काही नाहीये. पण बाबा, सुनीता खरंच खूप छान मुलगी आहे. बाबा, तिनं पिंट्याला खूप समजून घेईल, त्याची काळजी घेईल. तुम्ही बघा, ती सांभाळेल पिंट्याला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईशी डील करण्यासाठी जो खमकेपणा हवा ना, तो सुनीतामध्ये आहे बाबा. बाबा, विचार करा ना, जर या घरात जर एखादी लेची पेची सून आली असते तर वाट लावेल तिची. तिला खमकीत सून पाहिजे, लेची पेची नाही चालणार. तिला पुरून उरणारी सून पाहिजे. मला जरा काळजीच वाटत होती, हिच्या हाताखाली टिकणार कोण? पळून जायची सून एखाद वेळेस. सुनीता टिकेल बाबा या घरात. खरंच एवढी हुशार आहे ती? खूप हुशार आहे बाबा. आणि मुख्य म्हणजे ना, आपल्या पिंट्यावर तिचं खूप प्रेम आहे. त्याच्याशिवाय संसार होत नाही ग. एकतर प्रेम तरी लागतं, नाहीतर गरज तरी. आणि सुनीताचं पिंट्यावर प्रेमही आहे आणि या घराला तिची गरजही आहे. मूर्ख आहे, अगं नुसता हो. मूर्ख आहे माझा मुलगा, मूर्ख. अगं काय 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 म्हणजे काय? आई एवढी हुशार आणि मुलगा हा असला मूर्ख. अपमान केलास माझा तू त्या हॉटेलवाल्या समोर. काय सांगत होते मी तुला, पैसे देऊ नकोस म्हणून. ऐकलास माझं? ऐकलं नाहीस, पैसे दिलेस त्याला तू. अगं हे असं काय करते? आपली पावभाजी खाऊन झाली होती, मग देणार ना पैसे. तरी पण देऊ नको म्हणत होते ना मी. आणि नसते दिले आपण पैसे तर काय बिघडलं असतं? काय केलं असतं त्याने आपलं? सांग ना मला. नाही असं कसं करणार, आपण हॉटेलमध्ये होतो. खरंच लाज वाटते मला, असला बुळा पोरगा जन्माला घातला म्हणून. ज्याला त्याला आपले नुसते पैसे वाटत फिरतो. पैसे काही झाडाला लागतात का रे? हा, काही बोलतो नुसता. सगळ्यांना सगळे असे पैसे वाटत. अगं आई, तू थांब ना, पण तू एवढ्या बराबर कुठे चालली आहेस? कुठे चालले म्हणजे? मी घराकडेच चालले. नको का? अगं म्हणजे आता एवढ्यात नको ना जाऊया घरी. मला कोणाची बंदी आहे का माझ्या घरी जायला? आई आता तू वेटरचा राग उगाच माझ्यावर नको ना काढूस. काय मेलं ते दळभद्री हॉटेल? 150 रुपयात 2 पाव. हा, माझं काही चुकलं का? तूच सांग ना मला. पावाला किती पैसे पडतात रे? 2 रुपये. हरपर तर 4 रुपये. ठीक आहे. अगं आई असं काय करते? बरोबर भाजी पण देतात ना ते. अरे हो, पण मग भाजीला किती लागतात? आणि भाजी पण एवढीशी वाडगाभर भाजी. बरं मी काय म्हणत होते, मी त्याला एवढंच म्हणलं की जरासं तूप घाल. आई बटर. तेच ते रे, तेच. अरे ते गोऱ्यांचं तूपच, आपलं बघूनच बनवलंय त्यांनी. हा, फक्त तुपाचा साजूकपणा नाही आहे त्याच्यात. अगं आई तू पण काय नको त्यात. वेटरने कसं बघितलं माझ्याकडे, बघितलंस का तू? 15 मिनिटं लावली त्याने तूप आणण्यासाठी. अगं हो आई, पण तिथे किती गर्दी होती. गर्दी होती तर काय, आम्ही मागितलं तर आम्हाला द्यायला नको का त्याने? काय बाकी सगळे पैसे देतात आणि आम्ही काय फक्त चिंचोके देतो का त्याला? मी म्हंटल त्याला, तू वेळेत दिलं नाहीस ना मला, मी तुला पैसेच देत नाही. जा, काय करायचं ते कर. पण उगाच तमाशा झाला नाही का तिथे? अरे होऊ दे ना तमाशा. मग काय झालं? मी काय घाबरते काय कोणाला? आणि ते श्रीमंत असले ना तर ते त्यांच्या घरचे, कळलं ना? माझ्या समोर जास्त टिवटिव नाही करायची कोणी. आई चल ना आपण आईस्क्रीम खाऊया मस्त. तिकडचं हा नको नको. आपल्या किराणा मालवाल्याकडे आहे ना 10 रुपयांची ती कॅन्डी मिळते बघ, चांगलं असतं ते. फुकट इथे कशाला पैसे घालवायचे रे आपण? 50-60 रुपये तरी लागतील ना. तुला सांगत होते मी त्या हॉटेलवाल्याला पैसे देऊ नको म्हणून, पण ऐकलं नाहीस तू माझं. माझं ना डोकं नुसतं फिरलंय विनाकारण भुर्दंड नुसता. अगं ते सगळं जाऊ दे ना आई. चल 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 ना, आपण आईस्क्रीम खाऊया ना मस्त. चल. मूर्ख कुठला, खा तूच. किती घातलेस त्याच्या डोंबलावर? 360 रुपये ना. अगं जाऊ. चल. मला नको आहे ते आईस्क्रीम. अगं 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 आई अरे आरशिट. तायडा. हॅलो तायडा.
हे घ्या, छान घट्ट झालंय आता. तू घे ना आधी. हो बाबा, मला नको, तुम्हीच घ्या. काय डोकं आहे ना माझंही. मगाशीच फ्रीज मध्ये ठेवलं असतं तर बरं झालं असतं. आपल्या बोलण्याच्या नादात विसरूनच गेले मी. मिल्कशेक झाला होता त्याचा. मस्त आहे पण. छान आहे ना, म्हणूनच आणलं तुमच्यासाठी. लाच देतेस बापाला? नाही, पण म्हटलं तापलेलं डोकं बघूया आईस्क्रीम मुळे शांत होतंय का. जानू, तापलेलं डोकं जर आईस्क्रीमने शांत होत असतं ना तर मी कलाला रोज आईस्क्रीमचा अभिषेक घातला असता. तिचं तंत्रच वेगळं आहे सगळं. बाबा राहू द्या ना, आता जे आहे तसं आहे. बरं ऐका, मी फ्रीजर मध्ये ठेवलंय त्यांच्यासाठी आईस्क्रीम. ते दोघंही आले ना की त्यांना खायला सांगा. सांग. निघू मी? निघतेस? बाबा घरी वाट बघत असतील ना सगळे. ये, सावकाश जा. बाबा बाबा थँक्यू. माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलं तुम्ही. माझं सुद्धा. बोलण्याने प्रश्न सुटतात ग बाळा. सावकाश जा. आणि त्या गधड्याची काळजी आता करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. थँक्यू.